हा पायनॅपलचा शिरा इतका टेस्टी लागतो की मला 2 वेळा बनवावा लागला. तर चला, खूप दिवसानंतरचा माझा हा पहिला व्लॉग आहे. म्हटलं काहीतरी गोडधोड तुमच्यासोबत शेअर करावं. तर आज मी इथे बनवत आहे मस्त असा हा फ्रेश पायनॅपलचा शिरा. तर अननसचा शिरा म्हटलं तर पहिली मला इथे गर काढून घ्यायचा आहे अननसचा. एक मधला पूर्ण अर्ध्यातला अर्धा भाग मी ते घेतलेला आहे. 1 कप रव्यासाठी आपल्याला पाव कप लागणार आहे अननसचा पल्प. तर मी इथे पूर्ण 1 कप होईस तोपर्यंत हा अननसचा आतला गर घेतला आहे. वरचं सालपट काढून टाकलं आणि छोटे छोटे याचे मी तुकडे करून घेतलेत. आता यामध्येच मी सुकामेवा घेतला आहे, काजू, बदाम आणि मनुका, तोही बारीक बारीक मी इथे कट करून घेतला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही काहीही सुकामेवा घेऊ शकताय. तर आता आपल्याला अननसचा पल्प काढण्यासाठी छोटीशी इथे प्रोसेस करायची आहे. तर मी इथे कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलं आहे आणि जे आपण अननसचे तुकडे केले होते ते मी इथे घेतलेत. 1 चमचा यामध्ये साखर घालायची आहे, जेणेकरून अननसचा जो आंबटपणा आहे तो नाहीसा होतो. तर हलकासा तुपात साधारणतः 5 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे आहेत. अननस असं तुपात भाजल्यानंतर चव एकदम दुप्पट लागते शिऱ्याची. तर मी इथे साधारणतः मऊ होईस तोपर्यंत हे अननस इथे तुपात परतून घेतले. आता त्याच कढईमध्ये मी इथे 1 चमचा तूप घेतले आणि जो सुकामेवा आपण बारीक तुकडे केले होते ते इथे भाजून घेतलेला आहे. तर हलकासा लालसर रंग येईस्तोपर्यंत मी हे तुकडे इथे भाजून घेतलेत. आता जो अननस आपण शिजवून घेतला होता, भाजून घेतला होता, तो गार झाल्यानंतर मिक्सरला लावून घ्यायचा आणि चाळणीने आपल्याला तो गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यामधला जो कचरा आहे तो पूर्णपणे निघून जाईल आणि मस्त असा आपल्याला पल्प यामधला गाळून निघेल. तर मस्त असा पाव कप मी इथे पल्प याचा गाळून घेतलेला आहे. आता आपण शिरा करूया. तर शिऱ्यासाठी साधारणतः पूर्ण मला इथे अर्धा कप तूप लागलेला आहे. तर पहिली मी इथे 2 चमचे आता तूप घेतलं आहे आणि जो बारीक आपल्या शिऱ्यासाठी वापरणारा रवा आहे तो मी इथे घेतलेला आहे. आता रवा आपण शिऱ्यासाठी भाजतो तसाच भाजायचा, हलकासा ब्राऊन कलर येईस्तोपर्यंत गॅस एकदम बारीक ठेवून आपल्याला हा रवा भाजायचा आहे. 1 कप रव्यासाठी मी इथे 2 कप गरम पाणी घेतलं आहे. तुम्हाला दूध टाकायचं असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि पटकन ढवळून साधारणतः 2 मिनटं आपल्याला हे झाकण ठेवून हा शिरा शिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून जो रवा आहे तो सॉफ्ट होईल. तर 2 मिनटं मी ते हा शिरा शिजवून घेतला आहे. आता व्यवस्थित मिक्स करायचा आणि त्यानंतर यामध्ये टाकायची आहे साखर, वेलची पूड. तर 1 कप रव्याला 1 कप साखर परफेक्ट आहे. आता वेलची पूड ही इथे मी टाकलेली आहे. तर व्यवस्थित शिरा हा मिक्स करून घेऊयात साखर विरघळेस्तोपर्यंत. तर साखर पूर्ण इथे विरघळेस्तोपर्यंत शिरा मी इथे ढवळून घेतला आहे. आता यामध्ये टाकूयात जो आपण पायनॅपलचा पल्प काढला होता तो पल्प, त्यानंतर भाजलेला सुकामेवा आणि केसरचं दूध मी इथे घेतलेलं आहे. केसरच्या दुधामुळे चव दुप्पट लागते. तर मस्त असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि थोडासा मी फूड कलर टाकला आहे केसर दुधामध्येच. आता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही ते शिऱ्याचा कलर बघू शकताय, परफेक्ट अगदी मिक्स झाला आहे. आता आपण हे परत 2 मिनटं झाकून ठेवूया, जेणेकरून याला तूप सुटेल. तर मस्त असा आपला इथे पायनॅपलचा शिरा परफेक्ट असा तयार आहे. मऊसूत, याचा कलर, याची टेस्ट तुम्हीही नक्की ट्राय करून पहा. मस्त असा हा पायनॅपल शिरा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन नवीन पुढच्या कुकिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.